नमस्कार. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की ऑनलाईन शॉपिंगचं आता भरपूर ट्रेंडिंग चाललेलं आहे. म्हणजे ऑनलाईन शॉपिंगच करायला जास्त आवडते आणि चांगली पण आहे. कारण ऑनलाईन शॉपिंग आपल्या आपल्या म्हणजे आवडीनुसार आपण घरी बसून मागवू शकतो. आपल्याला जेवढ्या किमतीमध्ये पाहिजे, जसं कापड, जसं मटेरियल पाहिजे किंवा दुसरे कुठलेही घरातले सजावटीचे वस्तू म्हणा किंवा काय पण कॉस्मेटिक ही आपण घरी बसून आपल्या पद्धतीने मागवू शकतो. आणि जेव्हा कधी पण मागवू शकतो, रात्री दिवसा कधी पण, त्याचं काही टाइम नाही काही नाही. त्याच्यामुळे जास्तीत जास्त ऑनलाईन शॉपिंग आवडते आजकाल. तर क्वालिटी पण चांगली येतात. एखादी येत असेल खराब तर माझी तर नाही आली, तर चांगलेच येतात. तर व्हिडिओ तुमच्यासाठी बनवते खास. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, लाईक करूनच जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तर असं झालं फसण्याचं कारण म्हणजे आता मी एवढ्या ह्याच्यात भरपूर शॉपिंग केली. मी पण माझ्या मोबाईलवरून करत होते आणि दाजींनी पण भरपूर एवढ्या ह्याच्यात शॉपिंग केली. पोरांना जर्किनी ते त्यांना परत मी पण मला जे पाहिजे ते मी माझ्या ह्याच्यावरून मागवते नाही का. दाजींना विचारायचं फक्त ना आपलं मागवायचं. तर मी मागवते माझ्या मोबाईलवरून पण. आणि मग त्या दिवशी काय झालं, बहुतेक म्हणजे दाजी घरी असतील तर दाजी घेतात त्यांचं पार्सल किंवा माझं आलं तरी ते घेतात. आणि पोरं जरी असली तरी मग घरी पोरांना पण पाठवते पार्सल घेऊन. तर त्या दिवशी पोरं पण नव्हती, तर मला फोन आला की तुमचं पार्सल आले या मग बाहेर. तर मी गेले तर ते पार्सल हे होतं ते 337 रुपयाचं होतं माझं, म्हणजे मी मागवलेलं. तर ते म्हणले, मी म्हणलं कितीचं आले, म्हणजे कारण माझ्या लक्षात नाही होतं ना की म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येत नाही ना आपण कुठलं पार्सल मागवलं आणि कुठलं आलं असेल. एवढं काय लगेच मोबाईल मध्ये नाही चेक करत बसत ना आपण. मग ते म्हणलं असं असं आले, म्हणलं नाही का त्यांनी सांगितलं. तर मी म्हणलं 337 आहे. तर त्याने थांबा म्हणलं मी स्कॅनिंग करतो. त्याच्या स्कॅनचं होतं आणि ते असं काही पॅक नव्हतं एवढं, असं ते वरच्यावर बॉक्स लावलेला होता. तर तो म्हणला नाही 365 आहे. म्हणला काय याच्यावर दाखवते, म्हणला मोबाईल, त्याच्याच मोबाईलवरून दावलं हे केलं. तर मी म्हणलं आता तसं स्कॅनिंगचं दावतोय, मग मी नाही एवढं डोक्यात माझ्या आलं. तर मी 365 रुपये ऑनलाईन सोडले त्याला. ते झाले का. आणि परत मला वाटतंय दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी परत एक पार्सल आलं माझं. तर त्यावेळेस भैया घरी होता. तर भैयाला काय म्हणलं मी, कारण माझ्या अगोदर ही झालं ना की जास्त किंमत सांगितली होती. त्याच्यामुळे भैयाला म्हणलं तो जास्त जर म्हणला तर मला सांगायला ये घरी म्हणलं, कारण हिथंच पाठीमागच रस्त्यालाच येतात पार्सल. तर मग भैया मोबाईल घेऊन गेला. त्याला पण ऑनलाईन सोडायला येतात पैसे, माझं म्हणजे माहिती आहे नाही का मोबाईलवरून कसं सोडायचं काय. तर मग तो गेला आणि ते पार्सल आलतं कितीचं, 141 आलतं. तर 141 आलतं. तर भैया गेला आणि भैयाला म्हणलं तो जर जास्त म्हणलं तर मला सांगायला ये. तर मग भैया गेला रस्त्याला. तर दुसरा पार्सलवाला आला. तर तो पार्सल आलेला भैया म्हणजे भैया त्याला म्हणला की आमचं पार्सल आलंय का. तो थांबला नाही. त्यांनीच भैयाने थांबवलं, कारण सारखी पार्सलवाली येत राहतात. म्हणजे लोक जास्त करून ऑनलाईन शॉपिंग चालू द्या, सारखी शॉपिंगवाली ती कुरिअरवाली येतात, डिलिव्हरी बॉय ते. तर तो म्हणला काय नाव हे विचारलं. तर तो म्हणला नाही तुमचं पार्सल आलं. तर भैया म्हणला की आताच फोन आलता आम्हाला. तर तो म्हणला दाखवा नंबर. ही त्याने काय बघितलं काय माहिती. तर म्हणला ह्या नंबरवरून म्हणला म्हणजे असं कॉल आला ना तुम्हाला तर हे लोक फसवतात असं म्हणला. तर तो गेला आणि तो पार्सलवाला आला जो फोन केला तो आला लगेच. तो गेल्यावरती मग तो आल्यावरती भैया म्हणला किती झाले पार्सल ही. तर तो म्हणला की 100 म्हणजे ही 141 मी म्हणलो होतं भैयाला, म्हणलं 141 आलंय. कारण मी आधी ही झालते ना जास्त पैसे झाल्यामुळे मी त्याच्यावर चेक केलं कोणचं पार्सल आलेले. तर मग ते 141 होतं. मग भैयाला सांगितलं होतं की 141 रुपयाचं पार्सल आलेले. तर भैया म्हणला 141 आलंय ना म्हणला. तर तो म्हणला थांब मी स्कॅनिंग करतो. परत त्याने स्कॅन केलं तर ते पण पार्सल म्हणला 170 रुपयाचे, म्हणजे 30 ते 35 रुपये जास्त ही करूनच सांगितलं म्हणजे. तर मग तसं म्हणल्यावर भैयानी काही पैसे टाकले नाहीत. त्याला सांगितलं होतं मी मला सांग म्हणून. मग तो घरी आला आणि मला म्हणला मग मी त्यांनी 170 रुपये सांगतो. तर मी गेले. तर मग गेल्यावर परत पण त्यांनी स्कॅनचं ही केलं. म्हणलं नाही असं तसं झालं का. मग भैयाने मला तो आधीचा पार्सलवाला जो म्हणलेला ते भैयाने मला सांगितलं नाही बरं का
लगेच म्हणलं नाही. आणि मग तसं स्कॅन हे केलं. मी म्हणलं नाही एवढं, 2-3 वेळा स्कॅन करून दाखवलं. हो का म्हणलं तुमच्या समोर केलं असं तसं दावलं. परत बी मला काय म्हणजे आधी म्हणजे दुसरा टाइम होता नाही, पण मी म्हणलं झालं असेल असं काय, माझ्या लक्षात येणं म्हणलं जास्त होती का काय किंमत, असं माझ्या लक्षात एवढं नाही आलं. मग मी टाकले का 170 रुपये परत. झालं का 2दा झालं का फसले. आता घरी आले का मी, मग मला बहिणीने सांगितलं की ती दुसरा एक पार्सलवाला आलता आणि तो असं असं म्हणत होता. मग म्हणलं तू लगेच म्हणायचं ना मला की मम्मी असंच एक आधी पार्सलवाला आलता आणि ती फसवतात लोक असं. तो काहीच नाही म्हणला. बरं जाऊ दे म्हणलं, माझं अजून एक पार्सल शिल्लक आहे म्हणलं. कारण ज्याने फसवलं का तोच पार्सलवाला सारखा येत होता डिलिव्हरी करायला. कारण दाजींचं जरी पार्सल आलं ना तर तोच पोरग येत होतो घेऊन. माझ्या चांगलं लक्षात होतं. आणि मग त्याला म्हणलं थांब माझं एक पार्सल राहिलेलं आहे म्हणलं. तर नेमकं आज पार्सल आलं माझं, त्याचा फोन आला. तर माझ्या लक्षातच ते आता हे आपल्याला फसवायचं आहे, फसवलं तर आपल्याला काय करायचं हे लक्षात होतं माझ्या. दाजींनी पण सांगितलं होतं. तर मग मला फोन आला की तुमचं पार्सल आलं या रस्त्याला. तर मी गेले आणि पार्सल बघितलं आधी मोबाईलचं कोणचं आलंय काय, कारण एकच पार्सल राहिलं होतं माझं. तर ते आजचं पार्सल 227 रुपयाचं होतं. 227चं 227च होतं. तर मी गेले आणि त्याला म्हणलं किती झालंय पार्सल. तर ते म्हणला थांबा बघतो म्हणला. त्याने काढलं. तर पहिले कसे असायचं त्या पार्सलवरती किंमत असायची. तर आता एवढं काय होतं म्हणजे मी घेते त्याचं सांगते त्याच्यावर किंमत नसती. पहिली किंमत वरतीच असायची का ना. तर त्याला म्हणलं तर तो मला थांबा मोबाईल स्कॅन करतो. तर परत स्कॅन केलं तर ते त्याने सांगितलं 268 रुपयाचं. आणि पार्सल तर माझ्या मोबाईलवर दाखवत होतं 227 रुपयाचं. मी लगेच दाजींना फोन केला, कारण मला त्यांनी सांगितलं मला फोन कर. आणि मी फोन केला तर त्यांना असं सांगितलं की एवढंच मी पार्सल मागवलेलं होतं त्या दिवशी. तर एवढं सांगते ते डिलिव्हरी बॉय. तर ते म्हणलं त्याला सांग की रिटर्न कर म्हणून, नको आम्हाला पार्सल बर का. तर काय करतो हे बघण्यासाठी. तर मी म्हणलं नको पार्सल म्हणलं मागं रिटर्न करा म्हणलं. कारण आपण रिटर्न करायला आपल्याला लय ते कुठं ना आम्ही रिटर्न करतच नाही. तर त्याला म्हणलं रिटर्न करतो. ते मला थांबा मला ते रिटर्न करायचं OTP तुम्हाला येईल तुम्ही सांगा मला. मी थांबले. म्हणलं तर आपल्याला रिटर्नच करायचंय म्हणल्यावरती. तर मग रिटर्न करायचं म्हणलं त्यांनी काहीतरी बटन दाबली 4-5 नंबर टाकलं. आणि मला कसं म्हणतोय म्हणला सॉरी मॅडम 227च आहे म्हणला नाही का. मी ही खालचं स्कॅनिंग केलं म्हणला नाही का. आणि मग तसं म्हणलं मला. मग म्हणलं 227 आहे मग रिटर्न करायचं का घ्यायचंय. म्हणलं रिटर्न कशाला करू म्हणलं मी जेवढ्या किमतीचं मागवलं तेवढंच आहे म्हणलं दे म्हणलं. आणि मग घेतलं. तर असं फसले म्हणलं आपण असं फसू शकतो म्हणलं. अशी किती पण लोक फसू शकतात. 10-20 रुपये जरी काढलं तर काय काढायची गरज नाही ना, कारण त्यांना पण पेमेंट असतं. त्याचं पेमेंट असतं. असं फसवगिरी नाही करावं असं मला वाटतं. तर म्हणलं असा व्हिडिओ बनवा. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. तर असे व्हिडिओ मी टाकत जाऊ का हे पण कमेंट करा. तर असं फसू नका. किंमत आपली मोबाईलवर जरी अशी डिलिव्हरी आली तर पहिलं आपल्या मोबाईलवर चेक करायचं आपलं कितीचं पार्सल आहे. तर तेवढंच द्यायचं. त्याच्यात 1 रुपया सुद्धा जास्त द्यायचा नाही. जर सुट्ट वगैरे नसतील तर आपण म्हणू शकतो की राहू द्या बाबा 4-5 रुपये 10 रुपये की आपण घरापासून लांब आहे आता परत जायचं परत आणायचं तर देऊ शकतो आपण 4-5 रुपये 10 रुपये पर्यंत. तर असं फसवून जर घ्यायचं म्हणलं तर तसा रुपयाही द्यायचा नाही आपल्याला. तर व्हिडिओ कसा आवडला आणि तुमच्या सोबत असं झालेलं आहे का तर नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.